चला मग आपल्या पुढचं गणित बघायचंय. कंसामध्ये ए वजा ए काउंस ए छेद कंस बंद कंसाचा वर्ग. हेच आपलं काय करायचंय, त्याचा विस्तार करण्यासाठी पुन्हा डबल तुम्हाला हे सूत्र माहिती असतं का? त्याचं काय सूत्र आहे समजा, ते ए अधिक बी कंसाचा वर्ग. याचा विस्तार करायचा. बरोबर, पहिल्या पदाचा वर्ग अधिक 2ab अधिक b चा वर्ग. हे याचा विस्तार होतो, तसाच याचाही विस्तार या स्वरूपामध्ये आपला असा करायचा. ठीक आहे. मग आता हा ए म्हणजे हा ए घेतला आपण, त्यानंतर या अधिकचं चिन्ह. आता हा बी म्हणजे हा एक अंश ए छेद, परंतु इथे चिन्ह कोणतं, इथं वजाचं चिन्ह आहे. ठीक आहे, इथं वजा चिन्ह आहे. इथं वजा चिन्ह असेल तर बघून या ठिकाणी सुरुवातीला इथं वजा चिन्ह येतं असते, लक्षात ठेवा. चिन्हाकडे लक्ष द्या. मग इथं हे बी म्हणजे ए अंश ए छेद एक अंश ए छेद कंसाचा वर्ग. ओके, या स्वरूपामध्ये हे ए आहे, ए आहे, ए आहे. ओके, मग आता ए म्हणजे काय घेतलं, ए म्हणजे एचा वर्ग घेतला, हे वजाचं चिन्ह, हे दोन तसेच्या तसे. त्यानंतर ए म्हणजे काय घेतला आपण, ए घेतला, इथं गुणिला कंसामध्ये ए म्हणजे ए घेतला. आता हे बी म्हणजे काय घेतलंय, एक अंश ए छेद वजा एक अंश ए छेद. ठीक आहे, कंस बंद एक अंश एक छेद. आता हे झालं, त्याच्यानंतर आता हे अधिकचं चिन्ह. आता बी म्हणजे काय घेतलं आपण, ए अंश ए छेद एक अंश ए छेद कंसाचा वर्ग. ओके, बघून घ्या, जसं तसं त्याच्यामध्ये ठेवायचं असतंय. एकदा सुरुवातीला कळणं गरजेचं आहे. ठीक आहे. मग या ठिकाणी आता इथं बघा, हा इथं ए आहे, हा ए ला एक कुठून जाईल. ठीक आहे, ए ला एक कुठून जाईल. मग आता ए चा वर्ग म्हणजे ए वर्ग वजा आधी वरती करायला बे एक हे अधिकचं चिन्ह. त्यानंतर मग इथं एक चा वर्ग एक ए वर्ग ए वर्ग, काय अडचण नाही. म्हणजेच याचा वर्ग म्हणजे तसं म्हणजेच काय आलं उत्तर, एचा वर्ग वजा 2 अधिक एक अंश ए चा वर्ग, असं आपण याला म्हणता येईल. या स्वरूपात त्याचा विस्तार आहे, असा विस्तार करायचा. ओके, करा.